एकनाथ शिंदे यांच्याकडून भाजपाला ब्लॅकमेलिंग होतंय का? तर होय, पुन्हा एकदा एकनाथ शिंदे यांच्याकडून भाजपावरती दबाव तंत्र सुरू झालेलं आहे आणि हे नेहमीच झाले. शिंदे सेनेला अपेक्षित यश मुंबईमध्ये मिळवता आलेलं नाहीये. भाजपाने 89 जागा मिळवल्या खऱ्या, पण स्वतःच्या बळावरती महापौर काही बसवता येणार नाहीये आणि हीच नस शिंदेंनी पकडलेली आहे. आणि मग मागण्या, अटी हे सगळं ओघाने आलंच. एकनाथ शिंदेंनी भाजपाकडे कोणत्या अटी नेमक्या घातलेल्या आहेत? या अटी भाजपा पूर्ण करणार आहे का? कशासाठी वारंवार शिंदे भाजपाला ब्लॅकमेल करत असतात? भाजपा यातून कसा तोडगा काढणार आहे? उद्धव ठाकरेंच्या सेनेला देखील महापौर पद मिळू शकतं का? असे प्रश्न तुमच्या मनात आले असतील तर त्याची उत्तरे या व्हिडिओमध्ये असणार आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं, आता भाजपाने देखील शिंदेंना जशास तसं उत्तर देण्याचं ठरवलेलं आहे आणि तसं घडलंय देखील. पण काय, त्याचं सविस्तर विश्लेषण या व्हिडिओमध्ये करूयात. सो शेवटपर्यंत बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. नमस्कार, मी प्रदीप. मूड फ्रेश करणाऱ्या मराठी मूडमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. महानगरपालिकांच्या निवडणूक निकालानंतर भाजपा हा सगळ्यात मोठा पक्ष ठरला. आता काही ठिकाणी शिंदे तर काही ठिकाणी भाजपा पुढे आहे. मुंबईच्या बाबतीत बोलायचं झालं तर इथे बहुमताचा आकडा भाजपा पार करू शकलेला नाहीये आणि याचाच फायदा एकनाथ शिंदे यांनी घेतलेला आहे. पत्रकारांच्या प्रश्नावरती महापौर महायुतीचाच होईल असं टिपिकल उत्तर त्यांनी दिलंय. म्हणजे भाजपाचा महापौर झाला तर शिंदेंना कोणतीही अडचण नाही असा याचा अर्थ आहे. पण चर्चा आहेत त्या अडीच वर्ष महापौर पदाच्या. त्याचं असं आहे की येतं वर्ष म्हणजे येणारं वर्ष शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं जन्मशताब्दी वर्ष आहे. नेमकं याच काळामध्ये किंवा याच वर्षामध्ये शिवसेनेचा महापौर मुंबई महानगरपालिकेवरती नसणार आहे, जिथे गेल्या 25 वर्षांपासून बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेचं वर्चस्व राहिलेलं होतं. तिथे आता पहिल्यांदाच भाजपाचा महापौर बसणार आहे. पण हे सोपं आहे का? आता जरी महापौर भाजपाचा राहिला तरी तो 5 वर्ष राहील का याची शाश्वती देता येईल की नाही? तर याचं उत्तर नाही असं आहे. एकनाथ शिंदेंच्या मते, म्हणजे अशा माध्यमांमध्ये बातम्या आहेत, तर त्यानुसार पुढचं वर्ष शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचं जन्मशताब्दी वर्ष आहे. शिवसेनेची स्थापना मुंबईमध्ये झाली. मुंबई महानगरपालिकेमध्ये दीर्घकाळ शिवसेनेची सत्ता राहिलेली आहे. मुंबई बाळासाहेब ठाकरेंसाठी एक जिव्हाळ्याचा विषय होता हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. अशा वेळी महापौर पद शिवसेनेला मिळावं असा नेहमीप्रमाणे पण थोडा वेगळा सूर, भावनिक सूर शिंदेंनी आळवलेला आहे. ही एक चर्चा झाली. आणि दुसरी चर्चा म्हणजे महापौर पद अडीच वर्षांचं असायला हवं. वास्तविक शिंदेंच्या बाबतीत या ज्या काही चर्चा होत आहेत त्या अगदीच निरर्थक आहेत किंवा तशा वाटत आहेत. शिंदेंनी खरंच अशा काही मागण्या केल्या असतील तर त्या कोणत्या आधारावरती केल्या हे तपासलं पाहिजे. 89 आणि 29 हा खूपच मोठा फरक आहे. अर्थात जरी त्या 29 शिवाय भाजपला महापालिका काबीज करता येणार नसली तरीही 29 जागा मिळाल्या म्हणून महापौर पद मागणं व्यवहार्य आहे का? आणि आपल्याला समजत असेल तर एकनाथ शिंदेंना हे समजत नसेल का? तुम्हाला काय वाटतं? कमेंट करून नक्की सांगा. एकनाथ शिंदे हे कायमच राजकीय दृष्ट्या अनसिक्युअर असल्यासारखे वागत असतात. सुरुवातीला त्यांनी त्यांचे नगरसेवक पंचतारांकित हॉटेलमध्ये ठेवले. कुणाची भीती वाटतेय त्यांना? कोण आपले नगरसेवक फोडेल असं त्यांना वाटतंय? सहकारी भाजपा की उद्धव ठाकरे? भाजपाला बहुमतासाठी काही जणांची गरज पडेल किंवा काही नगरसेवकांची गरज पडेल हे खरंय, पण म्हणून शिंदेचे नगरसेवक ते फोडतील का? तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला नक्की सांगा. उद्धव ठाकरे ते फोडू शकतात? मागच्या वेळी त्यांनी 7 नगरसेवक फोडले होते आणि ते सुद्धा त्यांच्याच भावाचे, जे आता त्यांच्या सोबत आहेत. सत्तेसाठी यावेळेला तसं होऊही शकतं. 7चे 14 देखील होऊ शकतात. त्यामुळे शिंदेना धास्तीये. पण नगरसेवकांना हॉटेलमध्ये ठेवण्याचं कारण त्यांनी मजेशीर दिलंय. ते काय म्हणाले होते? ते म्हणाले होते की नवनिर्वाचित नगरसेवकांना एकमेकांची चांगली ओळख व्हावी, 5 वर्ष त्यांनी चांगलं काम करावं, आदर्शवत काम करावं, अशा प्रकारच्या मार्गदर्शनाच्या निमित्ताने त्यांना हॉटेलमध्ये वर्कशॉपच्या उद्देशाने ठेवलंय. आता असं स्पष्टीकरण देण्याची वेळ सुद्धा एकनाथ शिंदे यांच्यावरती आलेली आहे. फोडाफोडी कुठे कुठे होऊ शकते बघा. सगळ्यात पहिलं उल्हासनगर, ज्या ठिकाणी भाजपाचे 37 आणि शिंदे सेनेचे 36 नगरसेवक निवडून आलेले आहेत. कल्याण डोंबिवली, भाजप 50 आणि शिंदे सेना 53. नवी मुंबई, भाजप 65 आणि शिंदे सेना 42. सुरुवातीला आम्ही जो प्रश्न विचारला होता त्याचं उत्तर ऐका. मुंबई आणि ठाणे इथले निकाल नीट बघा.
मुंबईत जसं भाजपाचं बहुमत आहे अगदी तसंच ठाण्यामध्ये शिंदे सेनेचे. पण मग जर मुंबईत महापौरपद शिंदेंना हवं असेल तर भाजपानेही ठरवलंय ठाण्याचं महापौरपद आपल्याकडे घ्यायला. इथले भाजपाचे आमदार संजय केळकर, निरंजन डावखरे यांनी केवळ तशी मागणीच लावून धरलेली नाहीये, तर इशारे सुद्धा दिलेले आहेत एकनाथ शिंदेंना, ते देखील विरोधात बसण्याचे. शीळ ते वडवली, भाजपा वाढवली असे बॅनर या ठिकाणी झळकलेले आहेत. आपल्याला माहिती आहे मागच्या वेळी भाजपाचे या ठिकाणी म्हणजेच ठाण्यामध्ये 23 नगरसेवक होते, आता ते 28 झालेले आहेत. आकड्यानुसार तर इथे भाजपाचा महापौर होणं शक्य नाहीये, पण भाजपाने आपला जोर या ठिकाणी लावलेला आहे. कारण भाजपाशिवाय शिंदेंना महापौर बसवता येणार नाहीये. सन्मानाने वागवा, किमान 2 वर्ष तरी महापौर भाजपाचा हवा असा सूर या ठिकाणी भाजपाच्या नेत्यांनी लावलेला आहे. आता निर्णय काय होतो यासाठी आपल्याला थोडं थांबावं लागणार आहे. पण मुंबई आणि आसपासच्या सगळ्याच महानगरपालिकांमध्ये लढाई अटीतटीची झालेली आहे. मुंबईत केवळ महापौरपद नाही तर स्थायी समिती, बेस्ट समिती अशा विविध समित्या देखील शिंदेंनी मागितल्याच्या बातम्या आहेत. त्यातलं किती शिंदेंना मिळतं ते थोडंसं आपल्याला त्याची वाट बघावी लागणार आहे आणि ते पाहायला लागणार आहे. देवेंद्र फडणवीस 5 दिवसांच्या दाओस दौऱ्यावरती आहेत. तिथून ते आले की मग त्यानंतर महापौर पदाचा हा जो काही तिढा आहे तो सुटेल अशी शक्यता आहे. नोव्हेंबर 2025 मध्ये प्रभागांची आरक्षण सोडत जाहीर झाली होती. त्यात एका समाजासाठी 2 जागा आरक्षित ठेवण्यात आल्या होत्या. 227 पैकी 114 जागा महिलांसाठी राखीव होत्या. त्यात SC, ST, OBC अशा प्रवर्गांचा समावेश आहे. यात 2 जागा अनुसूचित जमातींसाठी म्हणजेच ST साठी, 15 जागा अनुसूचित जातींसाठी म्हणजेच SC साठी राखीव ठेवण्यात आलेल्या. यात एक बाब म्हणजे ST साठी ज्या जागा राखीव ठेवण्यात आल्या होत्या तिथे फक्त ठाकरेंचेच उमेदवार विजयी झालेले आहेत. आता जर महापौरपद या प्रवर्गासाठी म्हणजेच ST साठी राखीव झालं तर ना भाजपा ना शिंदे, थेट ठाकरेंचा महापौर इथे बसू शकतो. ST महिला आणि ST राखीव अशा दोन्ही जागांवरचे हे विजय आहेत. प्रभाग 53 आणि प्रभाग 121 या ठिकाणचे हे निकाल आहेत. महापौरपद हे रोटेशनल असतं. ST झालं की SC, मग OBC असा 2023चा अधिनियम आहे. ही आरक्षण सोडत 22 जानेवारीला जाहीर होणार आहे. त्यामुळे शिंदेंना कितीही वाटलं तरी ते महापौर वगैरे बसू शकणार नाहीयेत. दोघांच्या भांडणामध्ये तिसऱ्याचा लाभ होऊ शकतो. पण शेवटी कसं आहे, ही सोडत आहे, अनिश्चितता आहे. त्यामुळे आपण चर्चा केलेल्या महानगरपालिकांमध्ये भाजपा आणि शिंदे महापौर पदासाठी कशी डील करतात यावरती सगळ्या गोष्टी अवलंबून असणार आहेत. उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात महापौर पदाबाबत चर्चा झाल्याच्या बातम्या देखील माध्यमांमध्ये आहेत. राजकारणात काहीही होऊ शकतं हे लक्षात ठेवा. हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचण्याच्या आधीच अनेक घडामोडी देखील घडलेल्या असू शकतात. इतकं आपल्या महाराष्ट्रातलं जे काही राजकारण आहे ते अनस्टेबल झालेलं आहे. एकूणच एकनाथ शिंदेंच्या अनुषंगाने आमचे हेच प्रश्न आहेत. भाजपावर ते वारंवार का दबाव आणत असतात? तर त्याचं उत्तर हे अगदी सोपं आहे. या माध्यमातून बऱ्याच गोष्टी पदरात पाडून घेता येतात ज्या त्यांनी आत्तापर्यंत पाडून घेतलेल्या आहेत. अर्थात काही वेळा त्यामध्ये त्यांना अपयश देखील आलेलं आहे. याही वेळी आता नेमकं काय होतं याची उत्सुकता आपल्याला असणार आहे. तुम्हाला याबद्दल काय वाटतं? महापौर भाजपाचा होईल, एकनाथ शिंदेंचा होईल की उद्धव ठाकरेंचा होईल? या सगळ्या गेममध्ये कोण वरचढ ठरेल हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. या व्हिडिओमध्ये इतकंच. जय हिंद, जय महाराष्ट्र.